शुक्रवारी रात्री 8:30 वाजल्यापासून पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पडलेल्या परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूरकरांना अक्षरशः झोडपून काढले। सायंकाळी 8 वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री 12 वाजेपर्यंत धुवाधार पद्धतीने बरसत होता। या पडलेल्या पावसामुळे पंढरपूर तालुक्यामध्ये एकूण मंडलामध्ये 419 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस हा चळे मंडलमध्ये झाला असून आज मिळालेल्या आकडेवारीनुसार त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे मंडल ही आकडेवारी याप्रमाणे आहे। पंढरपूर तालुक्यातील करकम मंडलमध्ये 17 मिलीमीटर पाऊस झाला आहे। पटवर्धन कुरुलीमध्ये 3 मिलीमीटर पाऊस झाला आहे। बंडीशेगावमध्ये 67 मिलीमीटर पाऊस झाला आहे। भाळवणीमध्ये 26 मिलीमीटर, कासेगावमध्ये 28 मिलीमीटर, पंढरपूरमध्ये 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर तुंगतमध्ये पावसाची नोंद झाली नाही। मात्र चळे सर्कलमध्ये 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पुळूज सर्कलमध्ये 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकूण पडलेला पाऊस हा 419 मिलीमीटर असून सरासरी हा 46.55 मिलीमीटर पावसाची नोंद ही आज झालेल्या काल रात्री झालेल्या पावसाची नोंद पंढरपूर महसूलमध्ये या ठिकाणी झाली आहे। या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं चित्र या ठिकाणी दिसत होतं। परतीचा पडलेला पाऊस हा या हंगामातील सर्वाधिक पाऊस असल्याची चर्चा ग्रामीण भागामध्ये आज सुरू होती।